श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला? ते लहानाचे मोठे कोठे झाले? त्यांची माता पितरे कोण होती? जात कोण? देश कोण? त्यांनी दीक्षा कोठे घेतली? त्यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही. त्यांनी संन्यास कोठे व केव्हा घेतला? त्याचाही पत्ता लागला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदातील किंवा पुराणातील वाक्य म्हणत. यावरून ते ब्राह्मण असावे असे अनुमान होते. ते ब्राह्मण शूद्र यवनाकडेही भोजन करीत. त्यांची कांती दिव्य तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता. ते अजानुबाहू होते. त्यांच्या अंगचे तेज इतके प्रखर होते की त्यांकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्यानेही पाहवत नसे. दर्शनास लोक येत. ते त्यांच्या पायांवर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत. एखादा पायावर डोके ठेवू लागला म्हणजे एखाद्या वेळेस मोठा चमत्कार होई. तो असा की डोके व महाराजांचे पाय यात एका जवा एवढे अंतर राहिले आणि महाराजांच्या मनात दर्शन देण्याचे नसल्यास एकदम हट्ट असे म्हणत त्याबरोबर दर्शन घेणारा घाबरून लत पालथा मागल्याप्रमाणे पळून जाईल. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांची धांदल ओढे.